सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। आज आपण खपली गव्हाच्या कुरडया पाहणार आहे। 1 किलो प्रमाणाच्या कुरडया करणार आहे। हे 1 किलो खपली गहू घेतले आहे। खपली गहू बरेच जणींना माहीत असेल। खपली गव्हाची कुरडई ही अगदी पांढरी शुभ्र आणि भरपूर दिवस टिकणारी अशी कुरडई तयार होते। तर इथे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पण सर्वप्रथम ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करत जा। तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला सपोर्ट भेटतो की कसा वाटतो व्हिडिओ आणि कसा नाही। तर खपली गहू निवडून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतर झाकण ठेवून 3 दिवस असे भिजू द्यायचे आहे किंवा 4 दिवस पण भिजू देऊ शकता। पण उन्हामध्ये जर ठेवले तर 3च दिवस भिजवायचे हे गहू। आता मी हे उन्हामध्येच ठेवले आहे। काही जण सावलीत पण ठेवतात घरामध्ये, तर उन्हामध्ये ठेवल्याने गहू हे पटकन आपले चिक बनवण्यासाठी येऊन जातात। तर बघू शकता 3 दिवसानंतर आपण जे वरचं पाणी आहे ते सर्व काढून घेतलं आहे। गव्हावरचं तांब मिळते ती, त्यानंतर परत स्वच्छ धुवून घ्यायचे एकदा एका पाण्याने आणि चाळणीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचे गहू। पाणी नितळण्यासाठी सर्व गहू आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। पाणी चांगलं निथळू द्यायचं आहे त्यामधलं आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करायचे आहे, म्हणजे वाटून घ्यायचे मिक्सरला। आता शक्यतो गावाकडे खूप अशा कुरडया असतात जास्त प्रमाणामध्ये, तेव्हा डायरेक्ट गहू चुरण्याचे मशीनच असते। तर आपल्याकडे थोड्याच कुरडया करतो त्यामुळे आपण मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं, वाटून घ्यायचे डायरेक्ट गहू चुरून। व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही। जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त ठोसरही ठेवायचं नाही, म्हणजे सगट गहू पण नाही ठेवायचे, नाहीतर चिक हा कमी पडेल। तर सर्व इथे गहू आता दळून झाले आहे। 1 किलो प्रमाणाच्याच कुरडया आहे या। आरामशीर 40 ते 50 कुरडई होऊन जाते 1 किलो गव्हामध्ये। खपली गव्हाचा चिक हा खूप जास्त पडतो। तर गहू दळल्यानंतर पाणी घालायचं थोडंसं गव्हामध्ये आणि अशा पद्धतीने एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे। आपल्याला 3 वेळेस गाळून घ्यायचा आहे हा चिक। सुरुवातीला थोड्याशा जाडसर चाळणीने गाळून घ्यायचा, त्यानंतर बघू शकता आता एका पाण्याने तर झालेला आहे गाळून। आता दुसऱ्या पाण्याने अशा पद्धतीने पिळून घ्यायचा चांगला। 3 पाण्याने आपल्याला हा चिक स्वच्छ असा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे गव्हामध्ये कोंड्याला अजिबात राहिला नाही पाहिजे काही चिक। तर दुसऱ्या पाण्यामध्ये आपण पिठाच्या चाळणीने गाळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर जी ताम आहे ती साईडला टाकायची। तर आता दुसऱ्या पाण्याने पण पिळून झालं आहे। आता तिसऱ्या पाण्याने खास पिळण्याची मेहनत असते। तिसऱ्या पाण्याने चिक गाळायच्या वेळेस सुती कपडा घ्यायचा आहे, म्हणजे उपरणं घ्यायचं आणि उपरणं एका भांड्याला बांधायचं आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवतेच मी, तर व्हिडिओ पहा। जेव्हा तिसऱ्या वेळेस चिक गाळणार आहे त्यावेळेस सुती कापडच घ्यायचं, म्हणजे आपली कुरडई अगदी पांढरी शुभ्र येते। जे सुती कापडाने जी वरती अगदी ताम येते ती सर्व साईडला काढून घ्यायची, ताम जाऊ द्यायची नाही चिकामध्ये। आणि आणखी एक मी महत्त्वाची टिप्स सांगणार आहे की आपली कुरडई ही अगदी पांढरी शुभ्र येणार आहे, तर ती पण पुढे सांगणारच आहे। 2 टिप्स फॉलो केल्या तर आपल्या कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्रच होणार आहे। तर आता ही 1 नंबर टिप्स म्हणजे आता आपलं सर्व तयार करून झालेलं आहे चिक काढून, तर त्यामध्ये तुरटी फिरवायची, तुरटी चिकामध्ये टाकायची नाही, फक्त तुरटी फिरून घ्यायची। आणि दुसरं म्हणजे आपल्याला 2 दिवस चिक हा पाण्यात ठेवायचा, पाणी बदलत राहायचं आहे चिकाचं नेहमी, म्हणजे पांढरा शुभ्र चिक पडतो। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, अगदी पांढरा चिक तयार झालेला आहे आपला। तर 1 पातेलं इतकं चिक असेल तर 1 पातेलं इतकंच पाणी ठेवायचं आपल्याला आदनासाठी। तर हा 1 पातेल्याला कमी असा चिक आहे, बघू शकता तुम्ही तिकडे दिसत असेल तुम्हाला, तेवढा चिक आहे। तर तेवढंच पाणी ठेवलेलं आहे आपण, थोडंसं वरती ठेवायचं 1 ग्लासभर म्हणजे, आणि जे 1 ग्लास आहे ते पाणी बाजूला काढून ठेवायचं, नंतर आपल्याला लागलं तर टाकू शकतो आपण। तर पाण्याला उकळी आलेली आहे, उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं, 1 चमचा मीठ घेतलं आहे आणि गरा 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 असं हटून घ्यायचं आहे चिक। गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची, पटपट हट घ्यायचा आहे चिकाचा। 1 किलो कुरड्याच्या
मोजून अशा 45 ते 50 कुरड्या आपल्या होतात. त्यामुळे खपली गहूच असेल तर खपली गहूच वापरायचे कुरडे करण्यासाठी. तर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे खाली पातेलं आपलं करपणार नाही. आणि 2 मिनिटानंतर बघू शकता झाकण काढून आपण आता चीक बघूया तयार झाला आहे का आपला. चीक तयार होस तर लगेच बाकीची तयारी करून ठेवायची आहे. कागद वगैरे पसरून सोरे घेऊन जवळ. तर 2 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर आपला चीक तयार झालेला आहे. आता त्यावरती एक सुती कपडा परत उपरण्याचा, चीक झाकून ठेवायचा, म्हणजे गरम गरमच राहील चीक. आणि आता हात सोऱ्याने करणार आहे. तर एक कुरडई टाकून बघू आपण होते का काय एका ताटावरती. आपला तसं कुरड्याचं मी लाईव्हचाच व्हिडिओ टाकलेला आहे, तेथे पण जाऊन तुम्ही लाईव्ह चेक करू शकता. त्यामध्ये पण आपण सांगितलेलं आहे योग्य प्रमाण परफेक्ट असं. आणि आता कुरडई खूप छान पडत आहे आणि अगदी पांढरी शुभ्र कुरडई तयार झाली आहे. तर सर्व कुरड्या इथे तयार करून घेतलेल्या आहे. तर वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही कुरडयाचा रंग अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे आपल्या. आता तळून बघूया कसे झाले आहे. तर कढईमध्ये तेल ठेवलं आहे. कुरडई ही छोटीच आहे त्यामुळे तेल कमी वापरलं तरी पण चालतं. छोटी जर कुरडई असली तर तेल कमी लागतं कुरडई तळायला. तर बघू शकता छान कुरडया उठत आहे आपल्या आणि खुसखुशीत पण खूप होणार.